हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वैष्णवीज व्लॉग्स। तर आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवतीये कारण मी थोडं बिझी होते पूर्ण मला असं वाटतं 1-1.5 महिन्यानंतर। पण आज मी परत सुरुवात करतेय माझ्या व्लॉगची आणि आज आहे संडे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दिवस मी काय काय खाणार आहे। तुम्हाला सगळे रेसिपीज पण बघायला भेटणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ। तर आज संडे असल्यामुळे मी थोडं उशिरा उठली आहे। आता 10 वाजले आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झालंय। तर आता मला ब्रेकफास्ट प्रिपेअर करायचा आहे आणि आज मी काही बाहेरचं वगैरे खाणार नाही कारण की मी दर संडेला डिसाईड करते की मी बाहेरचं काहीतरी खाणार, बट मी आज सगळं होम कुक्डच खाणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना हे बघायला भेटणार आहे। तर चला किचन मध्ये जाऊया। तर आज ब्रेकफास्ट साठी मी खाणार आहे ॲव्होकाडो टोस्ट। मी ते ॲव्होकाडो ऑनलाईन ऑर्डर केले, मला हे भेटलं 85 रुपीज मध्ये। तर चला आपण ह्याला कट करूया आणि मी तुम्हाला दाखवते ह्याला कसं प्रिपेअर करायचं। पाहिजे नाही। आता ही बी आपल्याला काढायची आहे। हा निघलं। आणि मी इथे 0 मैदा होल व्हीट ब्रेड घेतलाय आणि मी ह्याला टोस्ट करणार आहे। पहिलं तर तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा करू शकता किंवा तव्यावर पण टोस्ट करू शकता। मी आज तव्यावरतीच त्याला टोस्ट करणार आहे। तर मी ह्याला तव्यावर असं टोस्ट करायला ठेवणार आहे आणि आता जेव्हा टोस्ट होते ना त्यावर आपण आपलं ॲव्होकाडोचं सगळं बनवून घेऊया। तर हे ॲव्होकाडो मी असं हे बाउल मध्ये काढून घेणार आहे। तर या फोर्कने ह्याला स्मॅश करून घेणार आहे। तर मी ह्याला मॅश करून घेतलं, तुम्ही बघू शकता असं। तर आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार, जसे की म्हणजे मी तर टोमॅटो आणि ओनियन कापून ठेवले, आपण आता टाकणार आहे। आणि मग टोमॅटो, कोरिएंडर, 1 किंवा 2 पिंच ब्लॅक पेपर ऍड करणार आहे आणि इथे असं थोडासा लेमन स्क्वीज करणार आहे। आणि ह्याला मिक्स करून घेऊया आपण। तर सॉरी विसरले मी, तर आपल्याला ह्याच्यात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सुद्धा ऍड करायचंय। तर इथे मी ऑरिगॅनो ऍड करतेय आणि हे चिली फ्लेक्स। असं 1 पिंच मी सॉल्ट टाकणार आहे आणि ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया। तर हे आपलं ॲव्होकाडोचं मिक्सचर झालेलं आहे आणि आपले ब्रेड पण इथे टोस्ट झालेले आहेत। इथे मी 2 ब्रेड घेतलेत आणि मी हे ब्रेड आहे ना मागणं जास्त टोस्ट केले आणि पूर्ण लाईटली टोस्ट केले। तर आता आपण ह्याच्यावर जे आपण मिक्सचर केलं होतं ॲव्होकाडोचं ते आपण लावणार आहे। आणि हे आपलं ॲव्होकाडो टोस्ट रेडी झालेला आहे। जर तुम्ही मिक्सचर मध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ऍड नाही केलं तरी चालेल, नंतर तुम्ही सगळं झाल्यावर स्प्रिंकल केलं तरी चालेल। तर चला आपण आता टेस्ट करून बघूया। सो यम। हे तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी हे सगळं फिनिश करणार आहे आणि मी तुम्हाला भेटणार आहे आता लंच टाइम मध्ये। लंच टाइम, तर आता झालं लंच टाइम आणि आज लंच मध्ये मी खाणार आहे एग्स। मी एग्स बनवणार आहे स्क्रॅम्बल्ड एग, म्हणजे मी जसं आपण नॉर्मल स्क्रॅम्बल्ड एग बनवतो तसंच बनवणार आहे।
तर मी इथे 3 एग्स ऑलरेडी घेतलेले आहेत. तर चला आपण बनवूया. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सॉल्ट, इथे टाकणार आहे ब्लॅक पेपर. आता आपण टेस्ट करूया ह्याला. छान आहे. हेल्दी अँड टेस्टी. आता आपला लंच सुद्धा झालेला आहे आणि डिनरला सुद्धा तुम्हाला वेगळी रेसिपी बघायला भेटणार आहे. आणि डिनर थोडा माझ्यासाठी स्पेशलच असणार आहे, कारण की आपण आज जे जे खातो ते सगळं हेल्दीच आहे. ह्याचं टेस्ट ना छान लागतंय. ह्याच्यात ब्लॅक पेपर टाकलं ना त्याला टेस्ट येते चांगलं. तुम्ही पण जर वेट लॉस वरती असाल किंवा हेल्दी इटिंग वर असाल तर तुम्ही हे वाला स्क्रॅम्बल्ड एग नक्की खावा. आता भेटूया आपण डायरेक्ट डिनर टाइमला. आता आपल्याला करायचंय डिनर प्रिपरेशन आणि आज मी डिनरला बनवणार आहे चिकन फ्राईड राईस, बट एक हेल्दी वे मध्ये. त्यात मी जास्त कसं सॉस वगैरे टाकणार नाहीये. तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला भेटणार. तर चला आपण सुरू करूया. तर इथे मी सगळं कट वगैरे करून ठेवलं. इथं आहे कोबी, हे आहे ओनियन आणि हे स्प्रिंग ऑनियनचं ओनियन आहे. इथं पण स्प्रिंग ऑनियन, हे लसूण आणि हे आपलं चिकन. सगळ्यात पहिलं तर आपल्याला चिकन आहे ना थोडं फ्राय वगैरे करून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडं मीठ आणि ब्लॅक पेपर. मी हे 250 ग्राम्स चिकन घेतले. ह्याच्यात मी पहिलं सॉल्ट टाकणार आहे. हे मी सॉल्ट टाकलंय आणि टाकणार आहे ब्लॅक पेपर आणि ह्याला मिक्स करून घेणार आहे असं. इथे मी चिकनला ब्लॅक पेपर आणि सॉल्ट लावून मिक्स करून ठेवलेले आहे. आणि इथे मी राईस बनवून ठेवलेले. हा ब्राऊन राईस आहे. ते पॅन ठेवलाय आणि मी ऑइल टाकणार आहे. मी ऑइल जास्त यूज नाही करणार आहे, थोडंच यूज करणार आहे. तर ह्याला थोडं आपण गरम होऊ दे. आता हे चिकन रेडी झालेलं आहे, शिजले चांगलं. आता मी ते तेल टाकत आहे. एवढं तेल घेतलं. इथं ओनियन आणि स्प्रिंग ऑनियनचं ओनियन टाकणार आहे. मिरची टाकणार आहे. इथे आलं लसूण पेस्ट टाकते. शिजला आपण ह्यात कोबी टाकणार आहोत.
तुम्हाला जेवढा कोबी पाहिजे तुम्ही तेवढा टाकू शकता. मला जास्त कोबी आवडतो म्हणून मी जास्त टाकते. आता आपण जे चिकन फ्राय केलंय ना ते ह्यात टाकणार आहे. आता आपण हा राईस टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 पिंच ब्लॅक पेपर टाकणार आहे. आणि एकदम थोडासा सोया सॉस. आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. आता टाकणार आहे आपण स्प्रिंग ऑनियन. तर हा होता आज संडे फूडचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा एखाद्या संडेला असं ब्रेकफास्ट लंच डिनर करून बघा. खूप छान टेस्टी होतं असं सगळं एकदम म्हणजे हेल्दी वगैरे. तुम्ही पण एकदा नक्की एका संडेला किंवा कधीतरी असं जेवण ब्रेकफास्ट ट्राय करा. आणि आजसाठी एवढंच. आता मी तुम्हाला लवकरच भेटणार आहे. आता मला माहित नाही माझा लवकर परत ब्लॉग कधी येणार आहे, बट मी लवकरच ब्लॉग बनवेल. तोपर्यंत like, share and subscribe my YouTube channel and also to follow me on Instagram. Bye.